डिफरन्स बिटवीन एरिया अँड पेरिमीटर. परिमिती आणि क्षेत्रफळ मधला फरक बघा. सपोज आपण एक डायग्राम घेतली रेक्टँगल आयताची लेंथ जी कन्सिडर केली आपण ती एल आणि ब्रेथ रुंदी जी कन्सिडर केली ती बी. क्षेत्रफळ एरिया म्हणजे काय, जो आपल्याला क्लोज डायग्राम दिलेली आहे त्याच्या मधली जागा, ही जागा किती आहे जे आपण कॅल्क्युलेट करू या मधल्या जागेला, त्या मधल्या जागेला म्हणून आपण त्या डायग्रामचा एरिया किंवा क्षेत्रफळ. सो एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय असतो, लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेथ. लांबी गुणिले रुंदी जर केली आपण तर याच्या मधला एरिया आपल्याला मिळतो, म्हणजे त्या रेक्टँगलचा आपल्याला एरिया मिळाला. हे झालं एरियाचा. आता परिमिती म्हणजे काय, पेरिमीटर मीन्स काय, हा जो रेक्टँगल शेप बनलेला आहे हा बनलेला आहे चार साइडने, लेंथ ब्रेथ. सो पेरिमीटर मीन्स काय, सम ऑफ ऑल साइड्स. कंडिशन फक्त एवढी की ती क्लोज डायग्राम पाहिजे. ही साइड प्लस ही साइड प्लस ही साइड प्लस ही साइड, याचा फॉर्म्युला तुम्ही एल प्लस बी प्लस पुन्हा एल प्लस बी, हे तुम्ही अशी सिंपल प्लेन ऍडिशन केली तरी चालेल, किंवा 2 ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेथ हा एरिया पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे. एरियाचं जे युनिट असतं ते असतं, सपोज लेंथ जर तुम्हाला दिलेलं आहे दोघं सीएम मध्ये, तर याचं युनिट लागतं सीएम स्क्वेअर. आणि याला जर सीएम लावलेलं असेल दोघांना तर ॲज इट इज पेरिमीटरला युनिट सीएमच लागतं, त्याला स्क्वेअर लागणार नाही. सेम मीटर असेल तर मीटर लागेल, इथे मीटर असेल तर मीटर स्क्वेअर लागेल. थँक्यू.